चला. जज साहेब, मला केस संदर्भातच बोलायचंय. तुम्हाला जे काही बोलायचंय ते इथे विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. हो, आधी तुम्ही कोण आहात आणि तुमचा या केसशी काय संबंध आहे ते सांगा आणि मग बोला. नमस्कार, माझं नाव सिद्धिराज गाडे पाटील. मला इतकंच सांगायचंय, या अपघाताला जबाबदार मी आहे. श्रीकांत इनामदारांचा मृत्यू माझ्यामुळे झालाय. या केसचा खरा गुन्हेगार मी आहे. जे काय तुम्ही बोलताय ते स्पष्ट सांगा. साहेब, मी जे सांगतोय ते खरंच सांगतोय. श्रीकांत इनामदारांच्या गाडीला माझ्याच गाडीची धडक बसली होती. आणि त्यामुळेच श्रीकांत इनामदारांचा आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. भावना, घे पाणी घे. नाही, मला खरंच नकोय पाणी. भावना, अगं असं खचून नाही चालणार. देव आहे ना भावना, तो सगळं ठीक करेल. नको काळजी करूस तू. भावना, तुझी मानसिक अवस्था आता काय कळतंय मला. आज जे घडलं ते तुझ्यासाठी, सिद्धूसाठी, व्यंकीसाठी खूप मोठं काहीतरी घडलं ग. पण तू काळजी करू नकोस. होईल सगळं ठीक. काहीतरी मार्ग निघेल बघ. कळतंय का तुला? काही होणार नाही आपल्या सिद्धूला, काही नाही होणार. आणि मी तुला सांगू का, ते ना सिद्धूने मुद्दाम केला असता. म्हणजे त्याला असं वाटलं असतं ना की असं काहीतरी तो बोलेल ना तर मगच व्यंकी सुटेल. म्हणून खूप मोठं बलिदान आहे ग हे. अशा वेळेला तू हताश होऊन चालणार नाहीये. तुला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे. तुला कळतंय ना? होईल सगळं ठीक, नाही का? हो. कोर्टाचं कामकाज आता सुरू होत आहे. व्यंकटेश श्रीनिवास दळवी विरुद्ध सुपर्णा रवी मुजुमदार या केसमध्ये ओघाओघाने बऱ्याच बाबी कोर्टासमोर आलेल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणारे बरेच छोटे मोठे गुन्हे या केसच्या दरम्यान कोर्टासमोर आलेले आहेत. सर्वप्रथम या केसशी निगडीत दृष्टिक्षेपात आलेल्या गुन्ह्यांबद्दलची शिक्षा सुनावणी होत आहे.
सुपर्णा रवी मुजुमदार न्याय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याच्या फिर्यादीला धमकी देऊन केस मागे घ्यायला भाग पाडण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे आरोपीचे बनावट लायसन्स कोर्टात सादर केले. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. IPC कलम 503 आणि 506 नुसार हा गुन्हा सिद्ध होत असल्याने हे न्यायालय तुम्हाला झालं. या सुपर्णाकडून 2-4 पैसे मिळाले असते तर आता तेही नाही, तेही गेले हातातून. तसेच बनावट लायसन्स प्रकरणात साक्षीदार म्हणून सामील झालेल्या मारुती देसले आणि रुपेश भोईर यांना सरकारी कर्मचारी असल्याचे भासवल्याबद्दल आणि खोटी साक्ष दिल्याबद्दल 8 महिन्यांचा कारावास व दंड सुनावण्यात येत आहे. प्रकाश गंगाराम माथवड, तुम्ही केलेले कृत्य हे केवळ कायद्याचा भंग करणारच नाही तर न्याय व्यवस्थेला फसवण्याचं आहे. स्वतः गुन्हा न करता त्याची कबुली देण्यास तयार होणे आणि दुसऱ्या व्यक्तीला खोटी साक्ष देण्यास भाग पाडणं, यासाठी 3 महिने कारावास तसेच दंडाची शिक्षा ठोठावत आहे. व्यंकटेश श्रीनिवास दळवी, श्री प्रकाश यांच्याप्रमाणेच आपण कायद्याच्या कामकाजात अडथळा आणून कोर्टाची दिशाभूल केली. या गुन्ह्यासाठी तुम्हाला दंडात्मक कारवाई सुनावण्यात येत आहे व कोर्टाकडून अशी वॉर्निंग दिली जात आहे की पुन्हा असे घडल्यास कोर्टाकडून कठोर कारवाई करण्यात येईल. परंतु अपघाताच्या आरोपातून तुमची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. थँक्यू भाऊजी, थँक्यू.